नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। अकोल्यात अमोल मिटकर यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडली। सुपारी बहादरांनी अजित पवारांबद्दल बोलू नये, राज ठाकरेंनी धरणावरून केलेल्या टीकेला उत्तर देताना मिटकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मनसैनिक आक्रमक। नांदेडमध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात कुणबी समाज आक्रमक। कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी हिमायतनगर शहर कडकडीत बंद। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नांदेडमध्ये मोर्चे बांधणी। बैठक घेऊन माजी खासदार हेमंत पाटलांनी मार्गदर्शन केले। छत्रपती संभाजीनगरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमरण उपोषण। राजू शेट्टी उपोषणकर्त्यांना भेटण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून स्वाभिमानी संघटना आक्रमक। धाराशिव जिल्ह्यातील गोशाळांना अनुदान देण्यासह इतर मागण्यांसाठी गोरक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। शासनाकडे प्रतिदिन प्रति गोवंश 100 रुपयांची अनुदानाची मागणी। पीक विम्यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाण्याच्या मोताळ्यात ठाकरे गटाचा मोर्चा। अतिवृष्टीची रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी। नागपूरमध्ये भाजपचे आशिष देशमुख जिल्हा मध्यवर्ती सहकारी घोटाळ्यातील प्रकरणानंतर आक्रमक। माजी मंत्री सुनील केदारांना मंत्री दिलीप वळसे पाटलांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप। पंढरपूर येथे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं होतं जनविश्वास सप्ताहाचं आयोजन। पुण्यात मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली। पुण्यातील पूरस्थितीबाबत आयुक्तांना निवेदन। लोकांना मदत पोहोचवण्यासह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। राज्यातील एसटी कर्मचारी 9 ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपावर जाणार। कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी। नाशिकमध्ये सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश। बस चालकांच्या वेतनात 5,000 रुपयांची वाढ। कोयना धरण पाणीसाठा नियंत्रणासाठी कोयना नदीपात्रात 10,000 क्युसेक पाणी विसर्ग वाढवला। धरणाच्या 6 वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात 42,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर कंत्राटी कामगारांकडून केंद्रीय जल आयोगातर्फे महापुराच्या पाण्याचं मोजमाप। मात्र कोणत्याही योजना आणि सेवा मिळत नसल्याने कायमस्वरूपी भरती करून घेण्याची स्थानिकांची मागणी। गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग 12 दिवसांनंतर सुरू। पूर ओसरायला सुरुवात, भामरागड वासियांना दिलासा। रत्नागिरी जिल्ह्यातील 43 धरणं 100% भरली। 75 ते 99% भरलेली धरणांची संख्या 7 वर। जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात 83% पाऊस। हिंगोलीत संततधार पावसामुळे पारोळा तलाव भरला। ओव्हरफ्लोमुळे तलावाला धबधब्याचं स्वरूप। धबधब्यावर तरुणांची गर्दी। जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस। चोपडा शहरातून जाणाऱ्या रत्नावती नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावातील तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। शेळगाव आणि अनेर मध्यम प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडले। प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। अंबरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याला तलावाचं स्वरूप। पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था। पालिकेकडून रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याकडेही दुर्लक्ष। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 23,260 हेक्टरमधील पिकांना फटका। जिल्हा प्रशासनाचा सुधारित अहवाल सादर। इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। शहराच्या मरगुबाई मंदिर परिसरात अजूनही पुराचं पाणी। नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी ग्रामीण भागाला पुराचा धोका। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। धरणातून तापी नदीपात्रात 1,37,402 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जळगावच्या जामनेरमधील वाकी नदीला पूर। 3 ते 4 दिवसापासून सततचा पाऊस। नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। बदलापूरच्या बारवी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना गळती। धरण न भरताच दरवाजांच्या खालून पाण्याचा विसर्ग। गळतीमुळे धरण ओव्हरफ्लो व्हायला विलंब। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाच्या तडाख्याने शेती पिकांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। प्राथमिक अहवाल 26,000 शेतकऱ्यांचे 18,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती।
रत्नागिरीत जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 231 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यातील 145 गावांना अतिवृष्टीचा फटका, तर खेडमध्ये सर्वाधिक 54 गावांमध्ये पिकांचं नुकसान. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील शेतीला पुराच्या पाण्याचा फटका. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त. भंडारा जिल्ह्यातील वलाडीत बागायती शेतीचं नुकसान. 6 एकरातील पीक वाहून गेलं. शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. शासनाकडे मदतीची मागणी. गोंदियात 20 लाख क्विंटल धान अद्यापही धान्य केंद्रावर पडून. पावसामुळे राईस मिलने उचल न केल्यानं नुकसान. मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा कसारा घाट मृत्यूचा सापळा बनला. खचलेले रस्ते, तुटलेले संरक्षक कठडे आणि खड्ड्यांमुळे कसारा घाट दुरुस्त करण्याची मागणी. रत्नागिरीतील दापोलीत डोंगराला भेगा गेल्याने मानवी वस्तीला धोका. दापोलीतील किरंबा गावाच्या डोंगराला 4 ते 5 फुटांच्या भेगा. किरंबा गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याचे निर्देश. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील दूधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हरभरा नुकसानीचा रखडलेला पीक विमा द्या. शेतकरी संघर्ष समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा. घोडबंदर रोडच्या पादलीपाडा उड्डाण पुलाखाली हिरानंदानी इस्टेटकडे जाणाऱ्या डाव्या वळणावरील रस्ता खचला. मोठ्या संख्येने वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. पुण्यातील लवासा सिटीमधील बचाव कार्य थांबवलं. दरडीखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश. एनडीआरएफच्या टीमला 5 दिवसांनंतर दरडीखाली गाडल्या गेलेल्या बेपत्ता मजुरांना शोधण्यात यश. नागपुरात स्वस्त धान्य दुकानातील रेशन वितरण बंद. पॉश मशीन बंद असल्याने फटका. अनेक गरीब कुटुंब धान्यापासून वंचित. नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी डेंग्यूचे 16 रुग्ण आढळले. या महिन्याच्या पहिल्याच 2 आठवड्यात आढळले होते 200 बाधित रुग्ण. नांदेडच्या कंधार तहसील कार्यालय परिसरात बॅनरच्या विळख्यात. अनधिकृत बॅनरवर कार्यवाहीचे आदेश असतानाही शासकीय कार्यालयांवरचं अनधिकृत बॅनर तसेच आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या प्रस्तावित विकास आराखड्याला पुजारी मंडळाचा विरोध. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुजारी मंडळाचं लाक्षणिक उपोषण. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा. अंबरनाथमध्ये पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कचरा कोंडी. शहरातील कचरा उचलण्याची निविदा 5 महिन्यांपासून रखडली. ठेकेदाराला वेळेत बिल न दिल्यामुळे घंटागाडी कामगारांमध्ये नाराजी. कारंजा तालुक्यात नदीपात्रात वाहून गेलेल्या कारमधील युवकाचा मृतदेह आढळला. अजय सलामे असं युवकाचं नाव असून जवळपास 40 तासानंतर नदीपात्रात मृतदेह आढळला. रत्नागिरीतील खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये वायू गळती आणि प्रदूषणाचे परिणाम. स्थानिक रहिवासी असलेल्या मनोहर साळवींच्या घराच्या परिसरात वायू गळतीने झाडं सुकली. साताऱ्यामधील वाई येथील सराफ बाजारपेठेत 38 तोळे सोन्याची लूट. पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवत चोरट्यांनी बंगाली कारागिरांकडून 26 लाखांचं सोनं लुटलं. सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भुसावळच्या वरणगावमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 2 गावठी पिस्तूल, बनावटी काडतूस जप्त. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावात 2 मुलींच्या अपहरणाचा डाव फसला. आरोपी फरार. सततच्या 2 घटनांमुळे परिसरात दहशत. अहमदनगरच्या राहता शहरात टँकरची दुचाकीला धडक. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात. राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोमई नदीवरील पुलाला तडे. पुलावरून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास. अपघात होण्याची भीती. नागपूरच्या कळमनामध्ये 4 कुख्यात आरोपींना अटक. 10 लाखांच्या वर मुद्देमाल हस्तगत. पोलिसांकडून चोरट्यांविरोधात जोरदार मोहीम. नाशिकमध्ये घरात अवैधरित्या लपवलेला 12 लाखांचा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्काची कारवाई. साताऱ्यातील बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला. 12 तासात सातारा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.